लोकसभा निवडणुकीतला पराभव याकडे कसं बघताय? ईव्हीएम वर आक्षेप घेतला जात आहे. याच्यामध्ये पोटनिवडणूक आणि नंतर लोकसभा आणि राज्याच्या निवडणुका आपण बघितलं असेल तर हा पूर्ण महाराष्ट्राचं चित्र आपल्याला दिसतंय की ज्या पद्धतीनं सर्वे असतील तुमच्या चॅनलद्वारे बरेच त्याची चाचपणी केली होती, चाचणी केली होती. त्याच्यामध्ये तुम्हालाही वाटत नव्हतं की एवढं प्रचंड बहुमत, पाचशे बहुमत ह्यांना मिळेल, भाजप आणि शिंदे गटाने अजित पवार गटाने. आणि याच्यामध्ये सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला की अशा पद्धतीने होऊ शकतात या महाराष्ट्रात. आणि आपण बघितलं असेल तर ह्या सगळ्या निवडणुका ज्या पद्धतीने हायजॅक करण्याचा प्रयत्न केला तेच आपल्याला दिसतंय. आपण बघितलं असेल तर 26 तारखेला निवडणूक आयोगाने सांगितलं होतं की तुम्ही मंत्रिमंडळ नाही केलं तर आम्ही राष्ट्रपती राजवट लागू करू. हा सोपा एक प्रश्न आहे. आणि आज 28 तारीख आहे तर कुठल्याही परिस्थितीत राष्ट्रपती राजवट लागलेली नाही. म्हणजे याचा अर्थ की या निवडणुका सगळ्या हायजॅक करण्याचा प्रयत्न केंद्रापासून तर खाली राज्यापर्यंत ज्या पद्धतीने निवडणूक आयोग ज्या पद्धतीने चुकीचं वागतं त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की हे सगळं हायजॅक करण्याचा प्रयत्न या निवडणुकात झाला. ज्या पद्धतीनं शाहू फुले आंबेडकर विचाराच्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने ह्या निवडणुकीला रंग दिला किंवा एक जातीवादी रंग दिला किंवा ज्या योजना असतील ह्या योजना हातात घेऊन की आज लाडकी बहीण योजना आपण बघितलं असेल, परत कामगारांचे ते अनुदान असेल, ह्याच्यामध्ये स्वतःच्या हातामध्ये घेऊन शासनाचा पैसा, सरकारचा पैसा निवडणुकीत कशा पद्धतीनं वापरण्याचा प्रयत्न केला आपण बघितलं. अनेक मोठ्या जाहिरातीमध्ये आपण बघितलं असेल की ही लाडकी योजना, लाडकी बहीण योजना ही जर आमचं सरकारनं आलं तर तुम्हाला ह्याचे पैसे मिळणार नाहीत. आणि एका 3-3 महिन्याचे पैसे एका वेळेला त्यांनी टाकले निवडणुकीच्या काळामध्ये. आणि सर्वसामान्य भगिनींना आमच्या त्या 7,000-8,000 रुपये मिळाले. म्हणजे अधिकृत शासनाचा पैसा कशा पद्धतीनं त्यांनी वळवायचा प्रयत्न केला ह्या निवडणुकीमध्ये दिसले. पण ती लाडकी बहीण योजना ही की आम्ही जाहीर केलं होतं की याच्यामध्ये तुम्हाला आम्ही अशा योजना पुढे ठेवू, पण ते आम्ही त्याच्यामध्ये कमी पडलो असं चित्र उभं दिसतंय. आणि ज्या पद्धतीनं जातीवादी रंग देण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे आता कामाला काय एखादा कार्यकर्ता काम करतो माझ्यासारखा 30-35 वर्ष सर्व जाती धर्माला घेऊन, म्हणजे काम करताना जर अशा पद्धतीने निवडणुका जर एका वेगळ्या वळणावर जाऊन जर निवडणुका लढत असतील तर सार्वजनिक जीवनामध्ये सामाजिक काम करणारे कार्यकर्ते जन्मणार नाहीत. कारण जर अशाच पद्धतीने निवडणूक होणार असेल, एखादा विषय आणला, एखादी योजना आणली आणि मग सर्वसामान्य लोकांचं काम कोण करणार हा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना नेहमी पडतो. आज तुमची चिंतन बैठक पराभवाची आणि त्याचबरोबर जिंकून आलेल्या लोकांची एक प्रकारची चिंतन बैठक झाली. या बैठकीत तुम्ही तुमच्या मतदारसंघातले मुद्दे मांडले आणि पुढे न्यायिक लढाई लढण्याबद्दलचं पक्षाने काही सांगितलेलं आहे. गेल्या 5 वर्षामध्ये ज्या पद्धतीने शिंदे सरकारमध्ये भ्रष्टाचाराचा डोंगर उभा केला आणि या भ्रष्टाचाराच्या डोंगरमध्ये करोडो रुपये हे त्यांनी खिशात घेऊन निवडणुकीत वापरण्याचा प्रयत्न केला. तर आमच्या लक्षात आलं की हा सगळा पैसा आला कुठनं आणि कशा पद्धतीनं हा पैसा जनतेच्या समोर एक मतदारसंघात 50-50 कोटी रुपये जर वाटत असेल तर हे काय जे आहे ते काय श्रीमंत मोठे कारखानदार आहेत. तर आपण बघितलं असेल अनेक टेंडरमध्ये 5-10% ॲडव्हान्स देऊन आणि त्या टेंडरमधनंच पैसे घेऊन कशा पद्धतीने जनतेपुढे आणि उमेदवाराच्या हातात देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ह्याच्यासाठी राजकारण काम करावं लागेल. आज आपण बघितलं असेल तर अनागोंदी कारभार हा भ्रष्टाचाराचा इतका प्रचंड उभा राहिला आणि याच्यामध्ये सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता ज्या पद्धतीने केली ह्याला आता राजकारण उत्तर द्यावं लागेल. आज आम्ही महाराष्ट्रामध्ये मी आज अनेक नेत्यांशी बोललो की पहिल्यांदा ह्यांनी ज्या पद्धतीने शासनाचा पैसा, सरकारचा पैसा, सर्वसामान्यांचा पैसा स्वतःच्या हातात घेऊन निवडणुकीत कसा वापरला जातो ह्याची चिंतन बैठकीत चर्चा झाली. आणि जो शाहू फुले आंबेडकर विचाराच्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं विषारी प्रचार ज्या पद्धतीने झाला हा विषारी प्रचार कुठेतरी थांबवला पाहिजे. मनामध्ये मतभेद न होता मनभेद आणि ज्या गोष्टी एकमेकाच्या मध्ये परिणाम होतात ह्या संविधानाला, या लोकशाहीला घातक आहेत. आज आपण बघितलं असेल की वर्षानुवर्ष आम्ही सगळे एकत्र काम करतो, एकत्र राहतो, एकत्र खातो पितो आणि निवडणुकीमध्ये आले की आम्ही एकमेकाच्या जातीवर बोलायला सुरुवात करतो. हे चुकीचं आहे, हे घातक आहे. आणि काल निवडणुका झाल्या आणि आता आम्ही एकदम सेफ झालो. म्हणजे आता आम्हाला काही चिंता नाही. पुढच्या 5 वर्ष निवडणुकीत आम्हाला चिंता, मग आम्ही उठणार आणि जातीवर बोलणार. मग देव धर्म ह्याच्यावर चर्चा करताना मग आम्ही किती श्रेष्ठ आणि समोरचा किती बरोबर चुकीचं आहे हे जर आता निवडणुकीचं आता पुढल्याच 5 वर्षांनी दिसतील. सगळे मंदिरं येतील, दर्गे येतील, सगळ्या गोष्टी येतील.
आता उद्यापासून आम्ही याचा जाब विचारायला सुरुवात करणार आहोत. महाविकास आघाडीचा अंतर्गत जो काही बेबनाव झाला जागा वाटपाच्या संदर्भामध्ये त्याचा काही फटका बसला असं बोललं गेलं, यावर चर्चा झाली. जो माणूस जिंकतो त्याला कारणं नसतात आणि जो माणूस हारतो त्याला अनेक कारणं असतात. ते कारणं काय ज्या त्या पद्धतीने असतात ते काय विचारात घ्यायची गरज वाटत नाही माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना. जिंकणाऱ्या माणसाला कारण नसतं आणि हारणाऱ्या माणसाला अनेक कारणं असतात. तर आम्ही हरलो आहे ही वस्तुस्थिती आता आम्ही समोर डोळ्यासमोर ठेवून त्या जो आपलं नवीन सरकार आहे हे जर योग्य पद्धतीने वागलं नाही तर त्याला आम्ही रचून उत्तर द्यायला तयार आहे. शेवटी लोकशाही संविधान आहे आणि जरी यांच्याकडे सगळी यंत्रणा असेल तर शेवटी लढणारी लोक आहोत आम्ही आणि आम्ही जनतेच्या पैशासाठी लढणार आहोत. जरी खोटी आश्वासन देऊन त्यांनी सत्ता हातामध्ये घेतली असेल तर ती खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. आणि आता 2100 रुपये मिळले पाहिजेत, पण शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळली पाहिजे, शेतकऱ्यांना वीज माफी मिळली पाहिजे आणि हे राज्य चांगल्या पद्धतीने टिकवण्यासाठी आम्हाला लढावं लागणार. ज्या चुका आहेत त्या रस्त्यावरून दाखवल्या पाहिजे. कारण विरोधक असलो तरी ह्या सत्तेचा एक भाग म्हणजे महाराष्ट्र आमचा आहे, आमचा छत्रपतींचा भाग. त्यामुळे महाराष्ट्राला उज्ज्वल परंपरा कायम ही टिकवण्यासाठी जरी आम्ही मानतो आपलं विधिमंडळात नसेल तर राष्ट्रपती लोकशाही तर आम्हाला लढावी लागेल ते आम्ही लढतो.